बस खाली बरं. नाही, मी नाही बसणार खाली. का? काय झालं? मी रुसलोय तुझ्या. आता रागवायला काय झालं तुला बाळा? अगं तू किती दिवस आमचा क्लास बुडवलास? आमचा अभ्यास पण किती बुडला? अरे मी नसतानाही तुम्ही तुमचा अभ्यास करायचा ना. नाही, तू नसल्यावर आमच्या अभ्यासात लक्षच लागत नाही. आम्हाला अभ्यासच करू वाटत नाही. मी नसतानाही मन लावून अभ्यास करायचा. अरे मी नसल्याची सवय करून घ्यायला हवी ना तुम्हाला. का तू काय मुंबईला जाणार आहे का? मुलांनो, गणिताचं पुस्तक काढा. म्हणजे जरा इकडे येतेस का ग? हा आलेच. शुभंकर, बाळा खाली बस. मुलांनो, दंगा करू नका, मी इथेच आहे. हा बजा बोल ना. म्हणजे हे बघ, तुझ्या जमिनीचे सगळे कागदपत्र आता आहे का नाही, 2 दिवसात डॉक्टरांच्या नावावर तुझी जमीन होईल बघ. आणि आता तुला टेन्शन घ्यायची बी काही गरज नाही बघ. 2 दिवसात तुझ्याकडे पैसे बी आले असतील आणि तुझ्या नवऱ्याचं ऑपरेशन बी होईल म्हणजे होईलच बघ. बजू तू एवढं सगळं. अगं आता संजू नाही ना इथं गावात, म्हणून ही सगळी जबाबदारी डॉक्टरांनी माझ्या खांद्यावर टाकली. तुला संजूचा काही फोन बिन आलता का ग? नाही ना, त्यानेही फोन केला नाही. मी त्याला फोन ट्राय करते तर त्याचा फोनही लागत नाहीये. बजू, मला संजूची खूप काळजी वाटते रे. कुठे गेला असेल काहीच कळत नाहीये. आपण पोलिसात त्याची तक्रार करूयात का? म्हणजे मिसिंग कंप्लेंट करूया. हाय का? आता लगेच पोलीस स्टेशनला यायची काय गरज आहे? मला वाटतं आपण 2 दिवस तरी वाट बघायला पाहिजे अजून. त्या संजूकडे कुठे लक्ष देतेस? अगं एकटा जीव साधा शिव गेला असेल कुठेतरी बाटकाय. म्हणजे तो आहे का नाही, तुझ्या जमिनीकडे आणि नवऱ्याच्या ऑपरेशनकडे लक्ष दे, ते जास्त महत्वाचं आहे. आणि हे पोलिसांच्या भानगडीत पडायची काही गरज नाही बघ तुला आता. हो, बरोबर बोलतोयस तू. संजूची वाट बघत बसणं हेच योग्य आहे. बर, तू शिकव पोरासनी, मी डॉक्टरांची गाठ घेऊन येतो. ठीक आहे. डॉक्टर, डॉक्टर. आओ उघडा की. हो बजा थांब. काय रे बजा? कुठे आहे तुम्ही? हा, एका फाटक्यात काम करायला सांगितलं का नाही? करून आलोय का मी? हे का मंजुळाच्या जमिनीची सगळी कागदपत्रे, सगळं कामच तमाम केलं एका बुकीतच. बजा मला माहिती होतं हे काम तूच करणार, म्हणून तर तुला सांगितलं होतं. बघू. कागद पडला इथं. डॉक्टर, डॉक्टर हे माझ्या बायकोचं कानातलंय घाण ठेवलेलं. हो, वहिनींचंच आहे ते. तुला काय वाटलं बजा मी इथे कानात घालून बसतो का? काय तू? अरे पण हे तुमच्याकडे कसं? अरे मी कालच सोडून आणलंय. एकच कसं असेल? 2 आहेत. हे कागद तिथे लाव जरा. बजा, हा हे घे. हे घे डॉक्टर. डॉक्टर, खरं सांगू का,
माझ्या बायकोचं दागिनं मी कधी सोडवू शकेन ही आशाच निघून गेलती बघा. सगळी उमेद ढासळून गेलती. पण तुम्ही माझ्या बायकोचं कानातलं मला दिलं. आता वाटतंय नव्याने ती उमेद आली की तिचं सगळं दागिनं मी सोडून आणेल. तुमचा लय उपकार झाला बरं का. अरे बजा, उपकार कसले मानतोस तू? वेडा आहेस का? तू माझ्यासाठी एवढं काम करतोस, मी तुझ्यासाठी थोडं केलं तर बिघडलं कुठे? हे बघ बजा, हे वहिनींना दे आणि वहिनींना सांग हे तू सोडवलंस. वहिनींना भारी वाटेल. नाही डॉक्टर नाही. तुम्हाला तर ठाव आहे ना, बाजाला खोटं बोलायला येत नाही. तुम्ही सोडवलंय म्हटल्यावर तुम्ही सोडवलंय. रवीनाला कानाचं दिलं का नाही, उड्याच मारल ते. येऊ का देऊन? ये. हा बजा, हा डॉक्टर बोला की. एक काम कर, मंजुळा कुठे दिसली तर तिला सांग डॉक्टरांनी बोलवलंय. सांगतो. येऊ का? ये. रवीना लई खुश होणार आला का? मी दिलेली भागाकाराची सगळी गणितं सोडून आणायची. हा तुमचा होमवर्क आहे, कळलं? गुड. म्हणजे तुला डॉक्टरांनी बोलवलंय? तुला माहिती का आता मुंगीसोबत असाय. ए गप्पा, कळत नाही वय? हा, इथं मंजू ती शिकवती ना. कालवा करतेत लागा, हानी नाच बघ एका एकाला. मंजुदी, ए मंजुदी, हा. काय झालं? काही नाही. शुभंकर, तू माझ्या बरोबर येतोस का रे वरती? हा, येतो की. हा, कुणी बी कालवा करायचा नाही, नाही तर लय मारीन. मंजुदी, चल की जायचे ना. हो. हा चल. कुणी कालवा कराच, मी आल्यावर बघतो मग एका एकाला. काय? हा, गेली. काय ग? आई इथे काय करतोय? माझा वाड आहे, मी कुठे बी जाईन. टोण्या, जा माझ्यासाठी पाणी घेऊन ये. मी काय तुमच्या हाताखालचा नोकर आहे वय? मला काम सांगताय. तुमच्या हाताखालचा नोकर आहे ना दीदी. दीदीला काम सांगा, मला नाही. हे घे, चॉकलेट घेऊन ये स्वतःला. जा. मला खरं तर आता चॉकलेट नाही खायचं, मी नंतर चॉकलेट घेतो. आता आहे का नाही, मला मंजुदी सोबत तिथे थांबायचंय. मंजू, मला हा इथे नकोय. मला पण ह्या वाड्यात नकोय तुम्ही. मी इथनं जातो, मग जाणार का तुम्ही निघून इथनं? मंजू, मला आत्ताच्या आत्ता हा बाहेर हवाय. पण तो इथे असेल तर काय अडचण आहे? अडचण आहे. तुला पैसे हवेत ना? शुभंकर, बाळा जा बरं खाली. मुलांकडे लक्ष दे. मी आलेच खाली. छान आहेस ना तू? नाही, मी नाही जाणार. मी काय ऐकूया डॉक्टरांचं? त्यांचं नको ऐकू, माझं तर ऐकशील ना. जा बरं खाली. तू म्हणते म्हणून जातोय, नाहीतर नसतो गेलो. मंजुदी, मुलांचा कुठल्या विषयाचा अभ्यास घेऊ ग? कविता वाचून घे त्यांच्याकडून. इंग्रजीची? सारखं की मधले मध्ये थांबतात. डॉक्टर, हे काय करताय? दरवाजा का लावलात तुम्ही? माझ्यापासून वाचण्यासाठी कितीही प्रयत्न केला ना तरी काही फायदा होणार नाहीये. डॉक्टर,
लक्षात आहे माझ्या. टच नाही करायचं. ये बस. ये मंजू, बस ये. हे दागिने घाल. घाल. घालतेस ना? हे बघा, मी तुमच्या हातातली भावली नाहीये. तुम्ही सांगाल तसं नाचायला, तुम्ही सांगाल ते ऐकायला. मी असं काहीही करणार नाहीये. करावं लागेल. दुसरा पर्याय का तुझ्याकडे? नवऱ्याला बरं करायचंय ना, पैसे हवेत ना. मी दुसरं काय मागितलंय तुझ्याकडे? डॉक्टर, माहितीये मला. टच नाही करायचं. दागिने तर घालायला सांगतो ना. घाल ना. एवढं चिडून बघायला काय झालंय? घाल ना दागिने. तूच ठरव. नवऱ्याचं मरण बघायचंय का स्वतःला दागिन्यात मडलेलं बघायचंय? मंजू, घाल. डिंपल, अय डिंपल, डिंपल. काय ग मम्मी, कशाला हाका मारत असतीस? अगं ती कांदा घेऊन चिरून दे. ती झाल्यावर भाजी घे मी निवडायला. मम्मी, मैंने तुम्ही कितनी बार बताया, मला असली घरातली कामं सांगत जाऊ नको. मला दवाखान्यात जायचंय. अजून डॉक्टर बी खाली आलं नाही आणि तू काय करणार आहे दवाखान्यात जाऊन? तीच तवर ही सगळं आवरून घे. डॉक्टरांचं काम ऐकतीस आणि आईने सांगितलेलं काम ऐकायला काय होतंय ग? का त्याचा बी पगार देऊ? किती बोलशील ग? करते काम. मम्मी, मंजू दीदीचा आवाज काय ना झाल्या? तिने आज काय कलस घेणार नाही का? अगं डॉक्टरांनी बोलवलं होतं. ते जमिनीचा व्यवहार चाललाय ना, त्याच काय तर बोलायचं असेल. होय का? मी बघू नका त्या दोघांनी. कशाला? तुला काय करायचं असतंय का त्यांच्या गोष्टीत पडून? तू त्यांच्याकडे कामाला आहे, पाहुणी नाही. गप काम कर. उद्या लगीन करून सासरी गेल्यावर सासरच्या माणसाने काम येत नाही म्हणून नावं ठेवली तर काय करणार आहेस? परत काढला का माझा लग्नाचा इशे? आता म्हणजे तू काय लगीन करणार नाहीस का काय?
काय विचारते मी? ध्यान कुठं आहे तुझं डिंपल? हा बोल की. अगं दवाखान्यात जसं मन लावून काम करते तसं हिथं करायला काय होतंय ग? हा आवर पटपट, भाजी बी निवडायची. इकडे ध्यान देऊन काम कर, नाहीतर बोट कापून घेशील. आजी माझं एक काम करशील का ग? तुझ्या बापाने तुझी सेवा करायला नाही का ठेवलं मला? दर महिना गटोळं नाही का देत तुझी सेवा करायसाठी? अगं माझं नाही, मंजू दीदीचं काम आहे. काय काम आहे? अगं मंजू दीदी का नाही तिकडे वर डॉक्टरांच्या खोलीत आहे. मंजू तिला डॉक्टरांचं भ्या वाटत असणार आहे म्हणूनच ती मला तिकडे वर घेऊन गेली होती. पण डॉक्टरांनी मला तिथनं हाकललं. म्हणजे डॉक्टरच म्हणले मंजू दीदीला की ह्याला इथनं पाठव. मग मी निघून आलो. पण मला असं वाटतंय डॉक्टर तिला त्रास देत असणार आहेत. काय? होय. त्याचं मड गेलं, त्याचं मासना, त्याची किरडी ढासाळली, त्याची झाली बुडकी, त्याच्या तिरडीचा मोडला बांब त्याच्या. चल 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 बघतेच आज त्याच्याकडे. उठ. ते असं कर ना एकदा, मेरे हातों में ते कर ना, असं कर ना एकदाच कर ना. बरं राहू दे. मी असं कुठेतरी ऐकलं होतं की बाईने दागिने घातल्यानंतर बाई खूप सुंदर दिसते, पण इथे तर तू दागिने घातल्यामुळे दागिने खूप सुंदर दिसतात. कसे चमचम करतायत. किती सुंदर दिसते सगळं तू. तुझ्या नवऱ्याच्या गरिबीमुळे तुला कधी असं राहताच आलं नसेल ना. सोन्याने मडवलेलं कधी स्वतःला बघितलंच नसशील, पण आता बघशील. आरशात बघ, म्हणजे तुला कळेल. तुला बघून माझी काय अवस्था होत असेल. मी वाईट नाही अगं, तुझं सौंदर्य मला वाईट बनायला भाग पाडतंय. आणि मी वाईट नाही वागलो तर ते माझ्या हाती लागणार नाही. पण तू खरंच खूप सुंदर आहेस. तुला खोटं वाटतं? आरशात बघ, बघ ना. दिसत नाहीये का? बघ बघ. मंजू आरशात बघ. मंजू मंजू आरशात बघ. मला आरशात बघायचं नाहीये. नाही बघायचंय आता. आयडिया. टच नाही करणार. इकडे बघ मंजू. डॉक्टर मंजू हात खाली घे. मंजू हात खाली घे. पैसे पाहिजेत ना? हास. हे बघ. अरे टच नाही करणार. हे बघ कशी अप्सरा दिसते ना. आणि मला हेच सौंदर्य हवंय. तुझं हे सौंदर्य मला डोळ्यात साठवून ठेवायचंय. मला तुझ्यात विरघळून जायचंय. थांब आपण एक सेल्फी काढूयात. डॉक्टर प्लीज मला त्रास देऊ नका. हात जोडते प्लीज प्लीज. अरे हे कधी ठरलं आपलं? आपलं टच करायचं नाही ही अट होती ना. त्रासाची कुठे होती? सेल्फी बघ. मंजू इकडे बघ.
मंजू, मंजू इकडे बघ, पैसे पाहिजेत ना? बघ, स्माइल. मंजू, ए मंजू. जी